Welcome and very good morning to our students. Myself, Professor S.S. Teli from Department of Commerce. Now we are starting our commerce paper first of FI BCom. It is the name of Introduction to Business. व्यवसायाची ओळख. One short notice to all student. सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की FI BCom सेमिस्टर फर्स्टमध्ये इंट्रोडक्शन टू बिझनेस हा सब्जेक्ट दोन्ही मीडियममध्ये आहे. इंग्लिश मीडियममध्ये पण आहे आणि मराठी मीडियममध्ये पण आहे. सो कॉलेजमधून तुम्हाला लायब्ररीमधून दोन्ही मीडियमचे बुक्स, तुमचं जे मीडियम असेल त्या मीडियमचं बुक अवेलेबल करून दिलं जाईल. बट आत्ता आपण जे ऑनलाईन टीचिंग सुरू केलेलं आहे, सो त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे हा लेक्चर हा इंग्लिश मीडियममध्ये जरी असला तरी पण त्याचं एक्सप्लेनेशन मराठीमध्ये मी करणार आहे. सो मराठी मीडियमचे जे स्टुडंट असतील त्यांनी नोटपॅडवरती किंवा नोटबुकमध्ये त्याचं मराठीचे जे नोट्स असतील ते त्यावेळी तेथे पण नोट करून ठेवा. ओके. सो फर्स्ट चॅप्टर इट इज अ इंट्रोडक्शन टू बिझनेस अँड फर्स्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर इट इज अ मीनिंग अँड नेचर ऑफ बिझनेस. व्यवसाय म्हणजे काय आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे त्याची इन्फॉर्मेशन आता आपण बघू. फर्स्ट इज अ मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ बिझनेस. Business is an organized effort to produce goods and services, to sell these goods and services in marketplace and to reap some reward for the effort. साधी सोपी सरळ डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे बघा. व्यवसाय म्हणजेच काय तर कुठल्याही प्रकारची वस्तू किंवा सेवा बनविणे, ती तयार करणे आणि बनवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न केले जातात. त्याचबरोबर ती वस्तू बनवल्यानंतर देखील मार्केटमध्ये ती वस्तू विकत असताना त्या ठिकाणी एकात्मिक पद्धतीने संघटित पद्धतीने प्रयत्न करून त्याच्या बदल्यात त्या ठिकाणी आपण जे प्रयत्न केलेले असतात त्या बदल्यात आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी रिवॉर्ड स्वरूपात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मार्केटमध्ये वस्तू आणि सेवा विकतो त्यावेळी आपल्याला पैसे मिळतात, मग तो आपला रिवॉर्ड असतो. कशाच्या बदल्यात आपण घेतलेली मेहनत, आपण केलेलं काम. सो दीज आर द सिम्पल डेफिनेशन ऑफ बिझनेस. कुठल्याही प्रकारचा व्यवसाय तुम्ही घ्या तर त्याची अतिशय साध्या सोप्या सरळ पद्धतीने केलेली व्याख्या. ओके. सो दीज आर द डेफिनेशन ऑफ बिझनेस. सो फीचर्स ऑफ बिझनेस, त्याची वैशिष्ट्य कुठली. फर्स्ट वन इज अ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. व्यवसाय म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये इकॉनॉमिकल वेज आलाच. बिझनेस इज अ फॉर्म ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. इट इज द फ्रूटफुल ऑक्युपेशन फॉर मिलियन्स पीपल around the world like traders, bankers, industrialists, manufacturer and many more including professionals and those employed. इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय तर कुठल्याही पद्धतीने आपण व्यवसाय केला, मग तो व्यवसाय वस्तू विकण्याचा असेल किंवा सेवा विकण्याचा असेल, त्याच्यामध्ये आर्थिक बाबी आलीच. मग त्याच्यामध्ये विविध प्रकारचे व्यापारी असतील, बँकर्स असतील, उद्योगपती असतील, उत्पादक असतील किंवा वकील असतील, CA असतील, सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत कुठल्या प्रकारचा बिझनेस करत असताना. सो व्यवसायाला इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीचा एक अंग आहे. देन सेकंड वन इज अ एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. वस्तू किंवा सेवेचं एक्सचेंज केलं जातं म्हणजेच काय तर एकाकडून ती वस्तू दुसऱ्याकडे ट्रान्सफर केली जाते. ज्यावेळी ती एकाकडून वस्तू दुसऱ्याकडे ट्रान्सफर केली जाते त्यावेळी त्याचा मालकी हक्क बदलतो. आणि कुठल्या बदल्यात. ऑल बिझनेस ॲक्टिव्हिटीज आर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली कॉन्सर्न विथ द एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस फॉर मनी ऑर मनीज वर्थ. म्हणजे पूर्वीच्या वेळी जे व्यवहार व्हायचे वस्तूच्या बदल्यामध्ये आपण वस्तू द्यायचो. समजा तुम्हाला 10 किलो गहू हवे असेल तर एखादा व्यक्ती त्या बदल्यात तेवढ्याच मूल्याचे असणारे 10 किलो तांदूळ आपल्याला देत असेल. अशा पद्धतीने पूर्वी बार्टर ट्रान्झॅक्शन चालायचं. त्यावेळी पैशाचा उगम झालेला नव्हता, पण ज्यावेळी पैसा नावाची गोष्ट चलनात आली तीचपासून त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या वस्तू किंवा सेवेसाठी पैसे हे मोजले जातात. सो त्याला म्हटलं एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. देन बाईंग अँड सेलिंग. वस्तू खरेदी करणे आणि वस्तू विक्री करणे. ज्यावेळी एखादा व्यक्ती वस्तू विकणार त्यावेळी समोरचा खरेदी करणार ना. पण जोपर्यंत वस्तू विकली जात नाही आहे तोपर्यंत ती खरेदी होणारच नाही आहे. मग खरेदी करणारा खरेदी करायला तयार आहे परंतु विकणारा विकायला तयार नसेल तर व्यवहार कसा होणार. मग व्यापार कसा होणार, बिझनेस कसा होणार. सो व्यवसायाचं हे एक वैशिष्ट्य आहे की वस्तू विकणारा विकत असतो आणि घेणारा घेत असतो. सो द बेस ॲक्टिव्हिटी ऑफ एनी बिझनेस इज ट्रेडिंग, फॉर एक्झाम्पल बाईंग अँड सेलिंग. नेक्स्ट वन इज अ कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी. सातत्यपूर्ण चालणारी एक
पॅन्डेमिक ॲक्टिव्हिटी आहे. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा खंड पडून चालत नाही. फॉर एक्झाम्पल, इन दिस कोरोनाज पॅन्डेमिक सिच्युएशन, ह्या सध्याच्या कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे ठप्प झाले, व्यापार बंद झाले, सगळ्या गोष्टी काही काळ थांबल्या, कायमस्वरूपी थांबल्या नाही आहेत. ही सिच्युएशन अशी आली म्हणून त्या ठिकाणी थांबावं लागलं. परंतु आत्ताच अलीकडच्या गेल्या आठवड्यामध्ये गव्हर्नमेंटने वेगळं डिसिजन गेलं आहे की हॉटेल्स सुरुवातीला त्या ठिकाणी काही प्रमाणात त्यांनी उघडायला सुरुवात केली. देन बार्स, रेस्टॉरंट्स असतील, ह्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या. आता मुंबईमध्ये लोकल ट्रेन पण सुरू करायच्या विचारामध्ये आहेत, परंतु ते काही प्रमाणात म्हणजे एक ठराविक सेक्टरमध्ये बँक किंवा हॉस्पिटलचे कर्मचारी असेल, पोलीस असतील, तर यांना सोयीसुविधा आहेतच. परंतु इतरांना त्या ठिकाणी ते सोयीसुविधा आहेत. फॉर एक्झाम्पल, मुंबईमध्ये मॅनेजमेंट गुरु आपण ज्यांना म्हणतो ते म्हणजे मुंबईचा डबेवाला, तर त्यांना देखील त्या ठिकाणी आता परमिशन मिळते आहे. त्यांना QR कोड वगैरे देण्याचं काम चालू आहे. सो हे चालणार आहे, ही कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी, हे थांबणारी नाही आहे. काही कोरोनासारख्या पेंडेमिक सिच्युएशन आली तर थांबावंच लागतं, कारण की शेवटी प्रत्येकाच्या सेफ्टीचा विचार करावा लागतो. सो अ सिंगल ट्रान्झॅक्शन ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑर फ्यू सच डील्स डज नॉट कॉन्स्टिट्यूट अ बिझनेस. कुठल्या प्रकारचा एकच व्यवहार केला आणि आपण गप्प बसलो असं होत नाही. आपल्याला सातत्यपूर्ण त्या ठिकाणी काम करावं लागतं. द वर्ड ॲक्टिव्हिटी इटसेल्फ सजेस्ट दॅट इट इज अ लाँग टर्म अँड कंटिन्युअस प्रोसेस. ही सातत्यपूर्ण चालणार आहे, प्रदीर्घ काळ चालणार त्या ठिकाणी संकल्पना आहे. द नेक्स्ट वन इज अ प्रॉफिट मोटिव्ह. कुठलाही बिझनेस आपण केला की त्या ठिकाणी प्रॉफिट, नफा हा गरजेचा असतोच आणि त्याशिवाय त्या ठिकाणी कोण कामच करू शकत नाही. द प्रायमरी गोल ऑफ एनी बिझनेस इज टू मेक प्रॉफिट. प्रॉफिट कमवणं, फायदा मिळवणं हा प्रत्येकाचा महत्त्वाचा गोल असतो. प्रॉफिट ॲक्ट्स ॲज अ ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड ऑल बिझनेस ॲक्टिव्हिटीज. प्रॉफिट इज रिक्वायर्ड फॉर सर्वायवल, ग्रोथ अँड एक्सपॅन्शन ऑफ बिझनेस. कुठलाही व्यवसाय करत असताना कुठलाही उद्योगपती, अगदी छोट्या छोटा व्यापारी असेल, कुठलाही बिझनेसमॅन असेल, हा प्रॉफिट कमवण्याच्या दृष्टिकोनातूनच मार्केटमध्ये उतरत असतो आणि काम करत असतो आणि त्याच्यावर त्याचा सर्वायवल म्हणजे तो टिकतो, ग्रोथ त्याचा विकास होतो आणि एक्सपॅन्शन त्याचा विस्तार होतो. ह्या सगळ्या गोष्टी प्रॉफिटवर डिपेंड आहेत. समजा प्रॉफिट मिळायचा कमी झाला की त्या ठिकाणी बिझनेस हा डिक्लाइन स्टेजला जातो, म्हणजे अधोगतीला जातो आणि त्या ठिकाणी बंद करायची वेळ येते. मग हे आपलं थांबवायचं असेल तर प्रॉफिट आपला मॅक्झिमम करणं हे जास्त गरजेचं आहे. देन क्रिएटिव्ह. मॉडर्न बिझनेस इज अ क्रिएटिव्ह नेचर. सध्या तुम्हाला माहिती असेल, कुठला व्यापार करायचा असेल तर त्या कोरोनाच्या पॅन्डेमिक पिरियडमध्ये बऱ्याच ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी ऑनलाईन ट्रेडिंग करायला सुरुवात केली. आपलं स्वतःचे ॲप बनवले. त्या ॲपवरून वेगवेगळ्या वस्तू मला लोकांना घरपोच त्या ठिकाणी सेवा देऊ लागल्या. म्हणजे क्रिएटिव्हिटी याच्यामध्ये आणणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने ट्रेंड बदलेल, सिच्युएशन बदलेल, त्या पद्धतीने त्यांना स्वतःमध्ये बदल करावा लागतो. सो हे क्रिएटिव्ह असणं गरजेचं आहे. दीज डेज कन्झ्युमर्स कॅनॉट बी सॅटिस्फाईड विथ द सेम टाईप ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. Hence, business organization have to innovative or constantly search new ideas and proposal. बिझनेसमॅनला कायमस्वरूपी काहीतरी नवीन ग्राहकांना देण्यासाठी तत्पर राहावं लागतं. फॉर एक्झाम्पल, आपण अँड्रॉइडचा फोन वापरतो. अँड्रॉइडचा फोन तुम्ही आता वापरताय, मग ही टेक्नॉलॉजी 6 महिन्यानंतरच अशी असेल असं नाही, याच्यापेक्षा काहीतरी पुढचं आलेलं असेल. या सगळ्या गोष्टींचा विचार बिझनेसमध्ये करावा लागतो आणि प्रत्येक माणसाला क्रिएटिव्ह राहावं लागतं. देन डायनॅमिक. मॉडर्न बिझनेस इज ऑल्सो डायनॅमिक इन नेचर. तो बदलत राहतो. इट हॅज टू ऑपरेट अंडर कॉन्स्टंटली चेंजिंग इकॉनॉमिक, सोशल अँड टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट. ज्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती बदलते, सोशल सामाजिक परिस्थिती बदलते आणि टेक्नॉलॉजिकलमध्ये तांत्रिक पर्यावरण बदलतं, त्या पद्धतीने बिझनेसमध्ये बदल करावे लागतात. तरच तो मार्केटमध्ये बिझनेसमॅन टिकू शकतो, अदरवाईज तो मार्केटमध्ये टिकू शकत नाही. द नेक्स्ट अँड इम्पॉर्टंट पॉईंट इज अ रिस्क अँड अनसर्टनिटीज. बिझनेस म्हटल्यानंतर रिस्की आलीच. प्रत्येकाला हा नियम माहिती असेल. तुम्ही ज्यावेळी कॉमर्स फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घेतला त्यावेळी सुरुवातीला 11वीमध्ये तुम्हाला हे कळलं असेल. हाय रिस्क हाय प्रॉफिट, लो रिस्क लो प्रॉफिट, नो रिस्क नो प्रॉफिट. हा नियम आहे बिझनेसचा. तुम्ही जास्त रिस्क घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्त फायदा आहे, कमी रिस्क घेतला तर कमी फायदा आहे, रिस्कच घेतला तर तुम्हाला फायदाच नाही आहे. द एलिमेंट ऑफ रिस्क अँड अनसर्टनिटीज आर व्हेरी हाय इन बिझनेस. बिझनेस इज एक्सपोज्ड टू टाईप्स ऑफ रिस्क. 2 प्रकारचे त्या ठिकाणी रिस्क आहे. इथे स्पेलिंग मिस्टेक आहे, टी आलेला आहे. फर्स्ट वन इज अ इन्शुरेबल रिस्क, सेकंड इज अ नॉन इन्शुरेबल रिस्क. आता इन्शुरेबल म्हणजेच काय, की ज्याचा विमा आपण उतरू शकतो असे रिस्क. गाडी खरेदी केली, गाडीचा विमा उतरला, बायचान्स समजा अपवादात्मक परिस्थितीमध्ये ॲक्सिडेंट झालं तर इन्शुरन्स कंपनी नुकसान भरपाई भरून देते. दुकान टाकलं, दुकानाला समजा बायचान्स शॉर्ट सर्किटने आग लागली, नुकसान झालं तर इन्शुरन्स कंपनी क्लेम केल्यानंतर भरून देते. पण कोरोनासारख्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये समजा नुकसान झालेलं असेल लोकांचं, तर त्यांनी करायचं काय? बिझनेस बंद झाले, हॉटेल्स बंद झाले, कर्मचारी बेकार झाले, फायदाच मिळाला नाही, विक्रीच झाली नाही, टॅक्सीवाले थांबले, रिक्षावाले थांबले, बस थांबल्या, ST थांबल्या, सगळ्या गोष्टी थांबल्या.
मग ह्याला धोका कुठला म्हणायचा तर नॉन इन्शुरेबल. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात आता जी सिच्युएशन मार्केटमध्ये सुरू याच्यावरून पटकन लक्षात येईल. त्याला म्हटलं तर नॉन इन्शुरेबल ही कोण भरून देणार आहे? तो इन्शुरेबलच नाही आहे. त्याला विमाच कोण देणार नाही, त्याला संरक्षण कोण देणार नाही. विमा म्हणजेच काय, तर त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला किंवा त्या प्रॉपर्टीला संरक्षण दिलं जातं. मग त्यात देणाऱ्या काही कंपन्या असतात, पण अशा कंडिशनमध्ये कोणच काय देऊ शकत नाही. देन नेक्स्ट म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटी. Business is a socio-economic activity is needs to support a various social groups such as investor, employees, consumers, creditors, and so on. It cannot function without an active participation from these social groups. कुठलाही बिझनेस करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूकदार लागतात, कर्मचारी लागतात, ग्राहक लागतात, आपल्याला उधारीवरती माल पुरवणारे क्रेडिटर्स लागतात. सगळ्या गोष्टी आपल्या गरजेच्या असतात. ज्यावेळी या सगळ्या गोष्टी एकत्र येतात त्यावेळी त्या ठिकाणी आपला बिझनेस हा पूर्ण होतो. याच्यापैकी एक जरी गोष्ट समजा आपल्याकडे नसेल किंवा कमी राहिली किंवा कमकुवत असेल तरी पण आपला बिझनेस चांगल्या पद्धतीने पार पडू शकत नाही. सो त्याला म्हटलं सोशल ॲक्टिव्हिटी. देन लास्ट वन इज अ गव्हर्नमेंट कंट्रोल. बिझनेस ऑर्गनायझेशन आर सब्जेक्ट टू गव्हर्नमेंट कंट्रोल. कुठल्याही प्रकारचा तुम्ही बिझनेस करा, प्रत्येक बिझनेसवरती गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहेच. जर समजा गव्हर्नमेंटचा कंट्रोल नसेल, गव्हर्नमेंटचं नियंत्रण नसेल, तर त्यावेळी लोक आपल्या मनाप्रमाणे समाजाचा किंवा लोकांचा विचार न करता अवास्तवरित्या त्या ठिकाणी बिझनेस करू शकतील. हे थांबवायचं असेल, लोकांचा फायदा करून द्यायचा असेल, त्यासाठी गव्हर्नमेंटचा अंकुश असणे गरजेचं आहे. सो गव्हर्नमेंट कंट्रोल इट इज वन ऑफ द फीचर ऑफ द our business. So these are the some example of our features of business. So next point of this chapter it will be discussed in the next presentation. Thank you.